नमस्कार, आवाज दूधगंगा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन बुधरगड तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतून उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला। योग दिनानिमित्त अनेक ठिकाणी योग वर्ग व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते। योग प्राणायामाने शारीरिक आरोग्य व मानसिक ताणतणाव कमी होतो। योगामुळे मलद्रव्ये योग्य प्रकारे बाहेर टाकली जातात, त्यामुळे शारीरिक अंतर्बाह्य निर्मळ होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते। शिवाय योग व्यायामाने शारीरिक बळ, आत्मविश्वास वाढल्यामुळे हाती घेतलेले कार्य तडीस नेता येते। स्वभावातील चिडचिडेपणा, दांभिकपणा निघून जातो। स्वभावात नम्रता येते, तामसी विचारसरणी नष्ट होते। शारीरिक विकासाबरोबरच बौद्धिक विकासही साधला जातो। दरम्यान न्यू महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित टिकेवाडी हायस्कूल टिकेवाडी तालुका बुधरगड मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। सकाळी सर्व विद्यार्थी निसर्गरम्य व नयन मनोहारी क्रीडांगणावर आनंदात दाखल झाले। सकाळच्या प्रसन्न आणि आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध 25 योगांची प्रात्यक्षिके अत्यंत उत्कृष्टरित्या सादर केली। यावेळी शिक्षक सुभाष पाटील यांनी प्रास्ताविकातून सध्याच्या धावपळीच्या जगात प्रचंड ताणतणाव वाढत चालला आहे, त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। विद्यार्थ्यांनी योगाच्या माध्यमातून मनशांती बरोबरच एकाग्रता वाढवून शैक्षणिक विकास साधावा असे विनम्र आवाहन केले। यावेळी शिक्षक AP पाटील यांनी प्रत्येक योगाच्या शारीरिक व मानसिक फायद्याविषयी सविस्तर माहिती दिली, तर विद्यार्थी श्री कुंभार यांनी दंडस्थिती व शयन स्थितीतील 25 योग प्रात्यक्षिकांचे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले आणि विद्यार्थ्यांकडून योग आसने करवून घेतली। यावेळी मुख्याध्यापक AG देसाई, DN गुरव, विद्या पाटील, पांडुरंग कोगनुळकर, सातापा कांबळे, नामदेव पाटील